मुघलांचा बादशाह औरंगजेबाला जगातील क्रूर शासकापैकी एक मानलं जातं। त्याने आपल्या दुश्मनांसोबतच नाही तर त्याच्या कुटुंबियांसोबतही क्रूरता दाखवली होती। त्याने आपल्या सख्या भावाचा निर्गुणपणे हत्या केली। त्याशिवाय त्याने त्याचे वडील, बहीण आणि मुलालाही कैदेत ठेवलं। इतका तो क्रूर शासक होता। औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या वडिलांनाही बंदी बनवलं होतं। जेव्हा शहाजहा आजारी पडला तेव्हा त्याची 3 मुलं दाराशिकोह, औरंगजेब आणि मुराद बक्श यांच्यात सत्तेसाठी लढाई व्हायला लागली। त्याचवेळी औरंगजेबाने शहाजहाला बंदी बनवलं। औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशिकोहची केवळ हत्या केली नाही तर त्याचं डोकं छाटलं आणि त्याचं डोकं संपूर्ण दिल्लीत फिरवलं। लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा त्याचा प्रयत्न होता। दाराशिकोहचा काटा काढल्यानंतर त्याने त्याचा छोटा भाऊ मुराद बक्शलाही तुरुंगात डांबलं। त्याला नशेचे पदार्थ देऊन त्याची मानसिक स्थिती खराब केली। तेच त्याने त्याच्या पुतण्यासोबतही सुलेमान शिकोहासोबतही केलं। त्यानंतर त्याने या दोघांचीही हत्या केली। औरंगजेबाने भारतात इतर धर्मांना संपवण्याचा विडाच उचलला होता। त्याने अनेक हिंदू मंदिरे तोडली। त्याने आपल्या आयुष्यातील 50 वर्षे भारतात घालवली। या काळात इस्लाम वगळता इतर सर्व धर्म संपवण्याचा त्याने प्रयत्न केला। औरंगजेब प्रचंड कट्टर होता। त्याने हिंदू आणि शीखांचं धर्मांतर करण्याचा काटोकाट प्रयत्न केला। तसेच धर्मांतर न करणाऱ्यांना शिक्षा सुनावली। औरंगजेबाने हिंदूंसाठी एक कठोर नियम बनवला होता। त्याने हिंदूंच्या सणांवरही बंदी घातली होती। धर्मांतर घडवून आणण्यात अपयश आल्यानंतर त्याने गैर मुस्लिमांवर जजिया कर लागू केला। जे लोक इस्लाम मानत नाहीत त्यांच्याकडून हा कर वसूल केला जायचा। त्याने अनेक मंदिरे तोडली। त्याने हिंदूंचं तीर्थस्थळ असलेले काशी, आत्ताची वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरालाही तोडून तेथे मस्जिद बांधली। औरंगजेबाने हिंदू राजाचा अनैतिक छळ केला। मारवाडचे राणा राजा सिंह यांना कैदेत टाकलं। त्यानंतर त्यांची हत्या केली। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचीही क्रूरपणे हत्या केली। मुघलांच्या धार्मिक अत्याचाराच्या विरोधात शीखांनी प्रचंड संघर्ष केला। त्यामुळे शीख समुदाय औरंगजेबाच्या निशाण्यावर होते। त्यांनी शीखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांची हत्या केली।